हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज दिवस 8वा. कालच्या व्हिडिओनंतर मला म्हणजे मी मराठीत सांगितल्यामुळं तो बऱ्याच जणांना समजला, ते कळालं. मला इतके DMs आणि इतके मेसेजेस येत होते की भरपूर जणांचे मेसेजेस आले मला की हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम, असंच करतात तसंच करतात. त्याच्यात मला काल कॉल आले, 2 जणांचे कॉल आले. तर त्यांनी एकच गोष्ट सांगितली, दोघं सेम सोबतच होते. त्यांनी एकच गोष्ट सांगितली मला की ते म्हणजे 2 वर्षापासून एका याच्यामध्ये काम करतात, एका प्रोजेक्टमध्ये काम करतायत. 2 वर्ष कंटिन्युअस काम करतायत, वेल अँड गुड. मग काही कारणास्तव तो प्रोजेक्ट जातो, म्हणजे काही रिझन्समुळे तो प्रोजेक्ट निघून जातो. तर मग याच्यामध्ये काय होतं, परत एक फेवरेटिझम म्हणून येतं की आता जर दुसऱ्या प्रोजेक्टला मूव्ह करायचं तर मग फेवरेटिझम येतं की कोण चांगला आणि कोण वाईट. मग त्याच्यामध्ये काय झालं, एक दुसऱ्या प्रोजेक्टला यांना मूव्ह करण्यात आलं. दुसऱ्या प्रोजेक्टला मूव्ह केल्यानंतर असं सांगण्यात आलं की 7 ते 8 दिवसात तुम्ही म्हणजे फुल प्रोडक्शन आणि क्वालिटी दिली पाहिजे. म्हणजे 7 ते 8 दिवसात तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे काम केलं पाहिजे. हे पॉसिबलच नाहीये ना. हे कसं करणार तुम्ही? अचानक जर तुम्हाला जर एखादी गोष्ट करायला सांगितली आणि 7 ते 8 दिवसात तुम्ही त्याच्यात परफेक्ट व्हा, हे पॉसिबलच नाहीये. आणि मग ते पॉसिबल होत नसल्यामुळं, क्वालिटी आणि प्रोडक्शन व्यवस्थित होत नसल्यामुळं त्यांना कंटिन्युअस मेल्स, मग त्यांना टर्मिनेशनच्या धमक्या, तुम्ही जर असं केलं तर मग तुम्हाला टर्मिनेट केलं जाईल. मग टर्मिनेट करायला त्यांना मजबूर करताय. त्यांना सांगताय की तुम्ही दुसरीकडे जॉब शोधा, असं करा तसं करा, या सगळ्या गोष्टी करा. आणि म्हणजे त्यांना इतका त्रास दिला जातोय की ते म्हणजे अक्षरशः फोनवर काल म्हणजे माझ्यासोबत काल रडत होते की इतका त्रास त्यांना होतोय. पण ते नाही सांगू शकत, कारण प्रत्येकाची एक मजबुरी आहे. तो नाही सांगत. आज मी आवाज उचलतोय कारण ते सहन नाही होते. कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जर सगळ्यांनी सपोर्ट केला तर एक 1% तरी आपण त्याच्यात बदल आणू शकतो. आणि याच्यातच मला खूप सारे मेसेजेस येत आहेत. जसं जसं मला वेळ भेटेल तसं तसं मी त्यांना रिप्लाय करेल. आणि जसे मला कॉल येतात, मी कॉल रिसीव्ह करतोय, त्याच्यावर पण रिप्लाय करतोय. आणि याच्यात एक बोलायचं होतं मला की मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की मंडेला आपल्याला विक्रम चव्हाण बद्दल बोलायचं. कुठं गेला विक्रम चव्हाण? 2च दिवस कमेंट केली, 2 व्हिडिओजवर कमेंट करून कुठं गेला? ट्रूथ सांगणार होता. मी त्याच्यासोबत काम करतोय म्हणे, कुठे माझ्यासोबत काम करतोय, कुठे? आणि हा विक्रम चव्हाण जिथं कुठं असेल, कदाचित माझ्यासोबत असेल, फेक असेल, काही असेल, ओपन चॅलेंज आहे तुला, ओपन चॅलेंज. व्हिडिओ बनव, माझ्या समोर ये आणि सांग सगळ्यांना की खरं काय. ओपन चॅलेंज करतोय तुला सगळ्यांसमोर. सो मच अँड प्लीज कीप सपोर्ट. मी परत अपडेट करत राहील की काय काय अजून काय काय होतंय. अजून बऱ्याच किती जणांचे प्रॉब्लेम्स आहेत, ते असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत की ते एका व्हिडिओमध्ये कव्हर होणार नाहीत. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू फॉर युअर सपोर्ट.